विद्यार्थी आपणासमोर एक नाटक सादर करणार आहे, तर ऐकावं बघा. स्वातंत्र्य, समता, बंधुता काय आहे? अरे जित्या, स्वतंत्र, समता, बंधुता ही मूल्य आहे. मूल्य मुलं चुकली का मापली? अरे मुलं नाही जित्या, मूल्य मूल्य. अरे रोजच्या जीवनात जगतोच की रे मूल्य. झटका पण कुठे दिसली नाही बुवा. अरे आपला भारत देश कशावर चालतो तुला माहित आहे का? कशावर? पेट्रोलवर का डिझेलवर? अरे संविधान शब्द कधी ऐकला का? ऐकला की, पण नक्की माहित नाही बुवा. तुला माहित आहे? तुला माहित आहे? नाही बा. तुला माहित आहे? थांब, मी सांगतो संविधान म्हणजे काय. मग सांग की. संविधान म्हणजे होय, संविधान म्हणजे म्हणजे काय ते नियम, काय ती कानून, काय ती मूल्य, सगळं ओके मध्ये. जास्त का तू सांगते संविधान म्हणजे काय? अरे तुला नाही कळणार तो वकिलांचा विषय आहे. तू सांगतात. अरे दुसरं विचार, दुसरं. अरे वेड्यानो, संविधान म्हणजे सांगायचं बघायचं विषयच नाही, तर समजून घ्यायला लागतं. समजून. आता ह्यो सांगणारा आम्हाला संविधान म्हणजे काय आम्हाला काय माहित नाही होय. अरे बाबा बरोबर आहे, तुला काही प्रश्न विचारतो. हा विचार विचार. हा विचारा की, आमचं जनरल नॉलेज एकदम परफेक्ट आहे. कुठलाही प्रश्न विचारा. विचारू? हा विचारा विचारा. तर मला सांग, भारताचे संविधान कोण लिहिले? अरे एकच साहेब, डॉक्टर बाबासाहेब. एकच साहेब, डॉक्टर बाबासाहेब. थांब थांब, आता दुसरा प्रश्न विचारतो. संविधान समिती अध्यक्ष कोण? संविधान समितीचे अध्यक्ष होय ते आपले होय, माहित नाही वाटतं. जाऊ दे, आता पुढला प्रश्न विचारतो. मसुदा समिती अध्यक्ष कोण? मसुदा समितीचे अध्यक्ष होय ते आपली मसुदा समिती तिचे अध्यक्ष माहित नाही वाटतं. जाऊ दे, आता पुढला सोपा प्रश्न विचारतो. संविधान कधी तयार झालं? संविधान ते देश स्वातंत्र्य झाला, काही लोक एकत्र बसले आणि संविधान ते आपलं 1900. पाहिलं इथे चुकतो आपण. गेले कित्येक वर्षांपासून हेच करत आलो. केवळ घोषणा, प्रतिक्रिया, अस्मिता यांमध्येच अडकून पडलो. म्हणून आपण 2014ला स्वतंत्र झालो अशा भ्रमात आहे. पण खरं पाहायला गेलो तर संविधान, त्यामधील 395 कलमे, 7 परिशिष्टे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. होय, तू काय सांगायला आम्हाला? आम्ही म्हणतो की राज संविधान. काय सांगतोस? मन बघू. आम्ही भारताचे लोक रा 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 स्वतः प्राण अर्पण करीत आहोत. भारत माता की जय. भारत माता की जय. मातरम. मातरम. अरे वा वा वा. आता ही 56 इंच जरा हात घाल बघू. आता मला संविधानाचा हात कसा? हे एवढे मोठे संविधान, त्याचा अर्थ हे काय बुवा? घेऊ नको. सांग सांग. सांगू? हो सांग. लोकशाही म्हणजे काय असते माहिती आहे का? लोकांचा पैसा येतो आणि ते मतदान करायला. स्वातंत्र्य म्हणजे कसं असते? लोकांच्या घरात घुसायचं, जेवण करून यायचं, आपल्या देशाच्या चोर मध्ये जायचं, कांदा घ्यायचं पळायचं. आणि धर्मनिरपेक्ष म्हणजे माहित असते का? धर्म फाडणं लावायचं. आणि न्याय म्हणजे की नाही? न्याय म्हणजे मी सांगतो, ज्याच्यावर अन्याय झाला त्याला पकडायचं आणि घरी नेऊन यालाच न्याय म्हणतात. अरे काही सांगायला का बे? त्याचं का ऐकू नका पोट्य. 10 गाडवा मेले तेव्हा पैदा झाले ते. मी काय सांगतो ते ऐका. न्याय म्हणजे धर्मभेद, जातीभेद, लिंगभेद, वंशभेद न करता सर्व क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळावी, यालाच म्हणतात न्याय. हे काही ध्यानात येईना, जरा वेगळ्या पद्धतीने सांगा की. असं म्हणतोस? धावतो जाता तुला. उठा म्हणजे ही सीट आमची आहे. हो काही सांगायला बघा. अहो खरंच आम्ही तिकीट काढलं की. मग आम्ही का फुकट चाललोय? आम्ही बी काढलं की तिकीट. अहो खरंच ही सीट महिलांसाठी राखीव आहे. हो मग काय महिला तर मग काय झालं? आम्ही बी तर 4 बोराचे बाप हो. आपल्या संविधानाने शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. शिक्षण घेतलं का नाही? घेतलं की. वाचता गिचता येतं का नाही? मग हा वाजता येते. मग ती वाचा पण काय लिहिलेलं आहे? ते आहे महिलांसाठी राखीव. ओ बाई सॉरी. असू द्या सुशिक्षित आळाणी. पाहिलं याप्रमाणे बस सेवा, रेल्वे सेवा यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, अपंग व्यक्ती यांच्यासाठी काही राखीव जागा ठेवलेल्या असतात. अगदी याच पद्धतीने सर्वांना समान संधी मिळावी
त्याच्याकरिता हा संविधानामध्ये तरतूद नेमून केलेली आहे. पण आपण काय केलं? म्हणून मी म्हणतो आम्ही न्यायानं वागलो नाही, कारण संविधान समजलं नाही. आम्ही न्यायाने वागलो नाही, कारण संविधान समजलं नाही. दादा संविधान समजलं नाही, दादा संविधान समजलं नाही. मला कॉलेजला जायचा वेळ होत आहे. पाहिलं का तुम्ही 21व्या शतकात जीवन जगताना मला एक प्रश्न पडलाय. भारताला संविधान मिळून 79 वर्ष झाली तरी सुद्धा आपल्या भारतातल्या आया बहिणी खरंच स्वातंत्र्य जगतात को? यावर विचार झाला पाहिजे. अशी मुलीची छेड काढणे कायद्यानुसार गुन्हा आहे. कलम 354 अंतर्गत कारवाई होऊ शकते. कारवाई आणि झाली कारवाई तर काय होते? अरे भामट्या, या गुन्ह्यासाठी 2 वर्षापर्यंत तुरुंगवास होतो. वर दंड सुद्धा भरावा लागतो. भाऊ असलं काय करायला ग? भर का चिंगल्यानं? अरे समजा समजावून सांगितले आहे. आणि ते काय असते? ती काही शासनाची योजना हा तू कोणाची मुलगी? ते होय. अरे समता म्हणजे समानता. भारतीय संविधानात नमूद केलेले एक मूल्य आहे. मूल्य ज्यामुळे सर्व जाती धर्मातील लोकांना समान मानले जाते. जर कोणी जातीभेद धर्मभेद पाळत असेल तर त्याला राज्यघटनेच्या कलम 15 आणि 17 नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. बरं का बोट्यो? म्हणून मी म्हणतो आपण सगळे भाऊ भाऊ एका जीवाने राहू. आपण सगळे भाऊ भाऊ एका जीवाने राहू. हे थांबा आणखीन काही असते म्हणे. बंधुता की सिंधुता? अरे अंशा, सिंधुता नाही, फक्त बंधुता. हो तेच ते. तुला सांगतो बंधुता लय महत्वाचं मूल्य आहे. ते काय असते? अरे अंशा, तू शाळेला जातोस का? हो जातो की. मग तुला मित्र कुत्रे असतीलच. काय म्हणाला? कुत्र? अरे तेच ते मित्र समान की. आहेत का मग तुला मित्र? हो हा. कोण कोण आहे ती? इरफान, अर्पित. अरे तुला सांगतो शकून मैत्रीण पण आहे आणि मोहम्मद शेख पण आहे. अरे वा मोहम्मदच्या घरी सुरखुमा प्यायला जातोस का तू? हो जातो की. इरफान येतो का तुझ्या घरी? हो येतो की. अरे तुला सांगतो यावर्षी तो गणपती उत्सवाला पण आला होता. खूप धमाल केली आम्ही. अजून गणपतीच्या आरतीला पण यायचा आणि आमच्यासोबत गुलाल पण खेळला होता. वा पायलट मंडळी, सर्व धर्मांचे सण वार सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन साजरे करतात. यांनाच बंधुता असे म्हणतात. हीच बंधुता प्रेम भाव आपल्या संविधानात नमूद केलेले आहे. आणि आपण सर्वांनी प्रेम भावनेने बंधुतेने एकमेकांशी वागले पाहिजे, तरच देशात शांतता एकता नांदेल. तर भारतीय संविधानात एवढंच आहे का? अरे दादा थांब मी सांगतोय. अरे उद्या भारतीय संविधानाने आपल्याला मूल्यांबरोबर कर्तव्य सुद्धा दिली. ही कशी? अरे भारतीय संविधानाने आपल्याला भ्रमण करण्याचे स्वातंत्र्य दिले. भ्रमण म्हणजे? अरे भ्रमण म्हणजे तू कोणत्याही राज्यात व्यवसाय किंवा नोकरी निमित्त फिरू शकतो. कळलं? पण मला एक गोष्ट सांग की भ्रमण करण्याचे स्वातंत्र्य दिले म्हणजे तू कोणाच्याही घरात न विचारता घुसणार का? घुसणार आपल्या संविधानाने अधिकार दिला आहे की. अरे भामट्या, तुझ्यासारख्या लोकांमुळे संविधानानं आपल्याला अधिकाराबरोबर कर्तव्य पण दिली. आता आपल्याला भ्रमण करायचं स्वातंत्र्य दिला, अधिकार दिला म्हणजे आपल्याला कोणाच्याही घरात असं बिना विचारल्याचं घुसता येत नाही. घरातील व्यक्तीला अगोदर विचारावं लागतं, मगच आपण आत जाऊ शकतो. म्हणजेच आपल्या भ्रमणतेने देशातील कोणत्याच व्यक्तीला त्रास होणार नाही व देशाला देखील त्रास होणार नाही. हे झालं आपलं कर्तव्य. कळलं का? कळलं. भारतीय संविधानात सरकारी कार्यालय, राष्ट्रध्वज यांचा आदर करणे हे बी आपले कर्तव्य आहे. अरे सरकारी कर भरणे, देशाचे एकमेव जपणे हे पण आपले कर्तव्यच आहे. आपली संस्कृती जपणे, पर्यावरणाचे रक्षण करणे हे सुद्धा आपले कर्तव्यच आहे. देशाच्या रक्षणासाठी तयार राहणे व कुठल्याच प्रकारचा भेदभाव न करणे हे पण आपले कर्तव्यच आहे. अरे दादा, आपल्या मेस हॉलमध्ये अन्न वाया न घालणे व वसतिगृहातील व शाळेतील साधन संपत्तीचे रक्षण करणे, पहिले माणसांचा आधार करणे हे आपलं कर्तव्य आहे. कळली? कर्तव्य म्हणजे काय? होय कळलं. भारीच आहे की आपलं संविधान लेखो. मग की हो भारीच आहे आपलं संविधान. म्हणून आपण आपल्या संविधानानं दिलेली कर्तव्य आपण पार पाडली पाहिजे. होय की नाही? संविधानातील मूल्य आपण समजून घेऊन ती अंमलात आणली पाहिजे. संविधानाचे ज्या ज्या ठिकाणी हरण होईल त्या त्या ठिकाणी त्याचे रक्षण केले पाहिजे. भारताचा प्राण आहे संविधान. म्हणून मी म्हणतो आम्ही भारताचा प्राण आहे संविधान. भारताचा प्राण आहे संविधान. तयाला जाणून